खमंग असे छान घरी बनवलेले गुलाबजामुन. नमस्कार, रेसिपी ऑफ प्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम मी साखरेचा पाक तयार करण्यासाठी घेतला. त्यासाठी आधी मी पाणी घातले. पाणी घातल्यानंतर मोजून घेतलेली पाव किलो साखर पाण्यात घालणार आहे. साखर आपण टाकून घेतली तर त्यानंतर तिला चांगली ढवळून घ्यायची. साखरेचा पाक तयार होईपर्यंत खवा आणि मैदा मिक्स करून घेऊया. त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतला. खवा घेतल्यानंतर त्यात मी खव्याच्या अंदाजानुसार मला वाटेल त्याप्रमाणे मी त्यानुसार 1 वाटी मैदा घेतला आहे. तर त्यात आता मी मैदा मळून घेणार आहे. मैदा हा थोडा थोडा टाकत राहावा, कारण आपल्याला वाटतं तसं टाकत राहावा. मैदा आणि खवा हा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्याला चांगले मळून घ्यावे, कारण चांगलं मिक्स झाल्याने, चांगले मळून झाल्यानंतर गोळे चांगले चिकन तयार होतात. आता त्यानंतर मी छोटे छोटे गोल गोल गोळे तयार करून घेणार. रेडीमेड पॅकिंगचे गुलाबजामुन बनवण्यापेक्षा आपला घरी तयार केलेल्या खव्याचे गुलाबजामुन हे अतिशय रुचकर व मऊ व लुसलुशीत असे बनतात व खायलाही खूप छान अशी टेस्ट येते. आता आपले गुलाबजामुनचे गोळे पूर्ण तयार झाले. त्यानंतर आपण आता पाक तयार झाला की ते बघून घेऊया. पाक आता आपला पूर्ण तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपण हे गुलाबजामुन तळायला घेऊया. त्यासाठी मी आधी तूप घातले. आपल्याला गुलाबजामुन हे तुपात तळायचे आहेत. थोडे थोडे करून गुलाबजामुन हे पूर्ण व्यवस्थित तळून घ्यायचे. गुलाबजामुन हे मंद आचेवर तळायचे. आपण जर गॅस जास्त वाढवला फुल तर ते जळायला सुरुवात होते. त्यामुळे मंद आचेवरच तळायचे. आता त्यांना मस्त लालसर असा मस्त कलर दिसतोय. आपले तळून झाल्यानंतर त्यांना आपण पाकात सोडून द्यावे. थोडे थोडे तळावे व
ते थंड झाले की लगेच त्यांना पाकात सोडावे, कारण त्याच्यामध्ये पाक हा व्यवस्थित मिक्स होतो. बघा तर आपले छान असे गुलाबजामुन तयार झाले.